फॉर छत्रपती संभाजीनगर यांचेकडून जो रामस्तुती कार्यक्रम सादर होत आहे, त्या कार्यक्रमात मी या ग्रुपचे अध्यक्ष सौ मुग्धा श्रीराम कुलकर्णी आमच्या संपूर्ण टीमसह आपले सहर्ष स्वागत करीत आहे. नुकतीच रामनवमी झाली, आज हनुमान जयंती आहे, तर आजच्या या मंगलदिनी आपण रामस्तुती या कार्यक्रमात वेगवेगळी रामाच्या जीवनावर आधारित अशी निरनिराळी गाणी सादर करणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवातीला थोडंसं रामनामाचं महत्त्व सांगणार आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही ओळ ज्या भजनातील आहे ते कोणी लिहिलं आहे ते माहिती नाही, पण रचनाकाराला मात्र साक्षात दंडवत, कारण हे भजन आत्मभान जागृत करते, रामनामाचं महत्त्व किती आहे ते दाखवते. रामनाम घेतले की भवसागर पार करून आपण मोक्षपदाला जातो. म्हणजेच राम हे केवळ नाम नाही, तर हा एक मंत्र आहे, ती एक परमशक्ती आहे. रामापेक्षाही प्रभावी त्यांचं नाव आहे. राम हा एक महामंत्रही आहे. राम या शब्दाचे उच्चारण आपण किती वेळा करतो त्यावर त्याचे अर्थ होतात. जसे की हे राम असं उच्चारलं की आपली सगळी दुःख दूर होतात. राम राम याचा उच्चार अभिवादन किंवा नमस्कार दर्शवतो. राम 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 असं 3 वेळा उच्चारलं तर संवेदना जागृत होते. राम 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 हे 4 वेळा उद्गारले तर भजन होतं. आणि राम 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 हे 5 वेळा उच्चारले तर तारक मंत्र तयार होतो. हा तारक मंत्र जीवनरक्षक अशा सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण करतो. ध्वनी आणि विज्ञानाशी जे लोक परिचित आहेत त्यांचं असं मत आहे की राम हा शब्द उच्चारला की वारा किंवा वाळू यावर एक विशिष्ट आकृती तयार होते. अत्यंत सकारात्मक असा प्रभाव रामनामाने पडतो. त्यामुळे रामनामाचा जप केल्याने जीवनाचे कल्याण होते. राम म्हणजे सगळ्या सजीवातील चेतना आहे आणि म्हणूनच राम हा जसा जप आहे तसाच तो एक तारक मंत्र देखील आहे. कार्यक्रमात या तारक मंत्राचे उच्चारण करून आपण आपला कार्यक्रम सुरू करत आहोत. तर ऐकूया तारक मंत्र. राम 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 नाम तारकम. गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेला
विनय पत्रिका नावाच्या त्यांच्या ग्रंथातील रामस्तुती ऐकूया. ही रामस्तुती संस्कृत आणि अवधी भाषेच्या मिश्रणातून लिहिलेली आहे. त्या भजनात रामाच्या सौंदर्याचं, गुणांचं, पराक्रमाचं वर्णन तुलसीदासांनी केलेलं आहे. हे भजन फक्त श्रद्धा आणि भक्ती प्रकट करत नाही, तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जाही उत्पन्न करून सांसारिक भय नाहीसं करते. तर ऐकूया हे भजन. श्री रामचंद्र कृपालू भज मन. किती सुंदर वर्णन केले नाही का तुलसीदासांनी. आता यापुढचं जे गीत आम्ही सादर करणार आहोत ते गीत लिहिले योगेश्वर अभ्यंकर यांनी. ज्यावेळी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई 14 वर्षाचा वनवास संपून पुष्पक विमानाने
श्रीलंकेहून निघून अयोध्येला परत येणार अशी वार्ता अयोध्येत पोहोचली तेव्हा अयोध्येतील नगरजनांचा उत्साह आनंद त्याच्या कृतीतून कसा दिसला याचं सुरेख वर्णन यात केलंय. या गीताचे संगीतकार आहेत बाळ माटे आणि मूळ गायिका आहेत माणिक वर्मा. आम्ही हे गीत आपल्यासमोर सादर करीत आहोत. विजय पताका. अहिल्याच्या मनातले भाव आपल्यापुढे मांडणार आहे. राम लक्ष्मण ज्या वेळेला विश्वामित्रांसोबत मिथिलेला सीता स्वयंवरासाठी जात होते त्यावेळेला वाटेत गौतम ऋषींच्या आश्रमात थांबले.
विश्रांतीसाठी थांबले होते. त्यावेळी शिळा झालेल्या अहिल्याचा उद्धार रामाच्या पदस्पर्शाने झाला. ह्या उद्धारानंतर अहिल्याच्या मनातल्या ज्या भावना निर्माण झाल्या त्याचं अतिशय सुंदर वर्णन योगेश्वर अभ्यंकर यांनी या गीतात केलंय. त्याला संगीत दिलंय M. G. गोखले यांनी आणि गायला आहे सुमती टिकेकर यांनी. आता हे गीत आम्ही आपल्या पुढे सादर करत आहोत. श्रीरामाचे दर्शन घडले. आनंदोत्सवाचं. प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले आहेत. सगळं वातावरण भक्तिमय, आनंददायी, उत्साही आहे. श्रीरामांचं मुखदर्शन एक तपानंतर झाल्याने आपला राजा अयोध्येला परत आल्याचा परमानंद या गीतातून व्यक्त होतो. ते आता आपण सादर करीत आहोत. आला ग राघव घरी.
आहे ते लिहिलं आहे गीतकार मनोहर सांबरे यांनी, संगीत दिलं यशवंत देव यांनी आणि आपल्यापर्यंत पोहोचवले अरुण दाते यांनी. कवीच्या भावना आपल्यापर्यंत तितक्याच आर्ततेने ते पोहोचवतात. साधारणतः 1960 ते 70च्या दशकातील हे रामनामाची आठवण करून देणारं गीत. रामनामाचा जप केल्यावर जे आंतरिक समाधान मिळते ते समाधान आपल्याला हे भक्तिगीत ऐकून मिळते. ते भक्तिगीत आता आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. अविरत ओठी यावे ना.
पुढचं जे भजन आहे ते रचलं आहे कृष्णभट बांधकर यांनी. मंदार शिवंदे यांनी त्याला संगीत दिलं आहे आणि मूळ गायक आहेत याचे जितेंद्र अभिषेकी. हेही पारंपरिक आहे, पण ते म्हणताना आजही असं स्वामी समर्थ डोळ्यासमोर उभे राहतात आणि म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. अतिशय सोपी शब्दरचना आपण समाधी अवस्थेत घेऊन जातं म्हणताना किंवा ऐकतानाही. तर ऐकूया स्वामी समर्थांचं हे भजन, विश्वाचा विश्राम.
ताईला मान देऊ. या पुढचं जे गीत आहे त्यात रामाच्या चरणांचा ध्यास लागलेला आहे. जो रामाला शरण जातो त्याच्या डोळ्यासमोर सतत राममूर्ती असते. प्रत्येक गोष्ट राममय वाटायला लागते. आपणही ऐकूया हे गीत. या गीताचे संगीतकार आहेत राम फाटक आणि गायिका आहेत माणिक वर्मा. घडी 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 चरण तुझे आठवते राम. चरण तुझे
आपल्या जीवनातच आहे. आपलं जीवन राममय झालेलं आहे आणि म्हणूनच हा रामचंद्र आपला स्वामी आणि आपण त्याचे दास आहोत, त्याच्याशी एकरूप आहोत. आता जे गीत सादर करतोय ना ते गदिमांनी लिहिलेलं आहे. संपूर्ण रामायणच या गीतातून आपल्यासमोर गदिमांनी उभं केलेलं आहे. त्या शब्दरचनेला संगीत दिले आणि गायले बाबूजींनी. तर ऐकूया हे गीत रामचंद्र स्वामी माझा.
आता आपण श्रीरामांचं भजन म्हणणार आहोत. श्रीराम ही भारतीय भाषांमधील एक अभिव्यक्ती आहे. भगवान रामाचा विजय किंवा भगवान रामाचा गौरव म्हणून जय जय श्रीराम या घोषणेचा वापर आपण अनौपचारिक अभिवादन म्हणून करतो. श्रीराम बोला या अभंगाचे रचनाकार संत तुकाराम महाराज आहेत. हा अभंग श्रीरामाच्या भक्तीवर आधारित असून यात भक्ताला देवावर पूर्णपणे विश्वास ठेवून चरणी लीन होण्याची शिकवण दिलेली आहे. तर ऐकूया हे भजन श्रीराम बोला. श्रीराम बोला
रामचरित्र हे अजून एका व्यक्तिमत्वाशिवाय पूर्ण होत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे रामभक्त शबरी. शबरी ही दंडकारण्यातील भिल्ल वस्तीतील प्रमुखाची लेक. अशा या निरागस शबरीचं लग्न ठरलेलं असतं आणि भिल्ल परंपरेनुसार या लग्नात बकरीच्या पिल्लांचा बळी देण्याची प्रथा असते. शबरीला या गोष्टीची माहिती नसते. तिचा त्या पिल्लांवर खूप जीव जडतो. त्या पिल्लांशी तिची मैत्री होते आणि ज्या वेळेला तिला समजतं की तिच्या लग्नात बळी देण्यासाठी ही पिल्लं आणलेली आहेत, ती खूप दुःखी होते. आपलं लग्न म्हणजे या पिल्लांचा बळी हे तिला सहन होत नाही. जसा जसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसा लग्न न करण्याचा तिचा निर्धार पक्का होऊ लागला. ती घरातून नाहीशी झाली. पिल्लाचीच पोरती सगळं जंगल तिला माहीत होतं. दिवसभर लपून बसायचं आणि रात्रभर पळायचं असा तिचा क्रम सुरू झाला. तिच्या सद्भावनांना जणू देवाचा आशीर्वादच मिळाला. ती एका आश्रमाजवळ आली. कोणाच्याही नजरेस न पडता ती आश्रम साफ करी. तो मातंग ऋषींचा आश्रम होता. काही दिवसातच ऋषींच्या हे लक्षात आलं की कुणीतरी आश्रम साफ करत आहे. ऋषींनी शोधले तर ही कन्या त्यांना दिसली. त्यांनी तिला आश्रमात आणली आणि तिथून पुढे ती आश्रमाची लेक झाली. मातंग ऋषींच्या आशीर्वादाने ती रामभक्त झाली आणि सगळं आयुष्य तिने प्रभू रामरायाची वाट पाहण्यात घालवले. कारण ऋषींनी तिला आशीर्वाद दिला होता की प्रभू रामचंद्र इथे येऊन तुझा उद्धार करतील. शबरीची भक्ती, तिचं वाट पाहणं या पुढील गीतात आपण पाहणार आहोत. गीतकार आहेत गदिमा, संगीतकार आहेत दत्ता डावजेकर, गायिका आहेत आशा भोसले. आपणही ऐकूया हे भक्तिगीत रामा रघुनंदना. आश्रमात
जीवांना आपल्या सहवासाने पावन केले. जो रामरायाच्या संपर्कात आला त्याचं जीवन धन्य झाले. मग ते पशु पक्षी, नर वानर, दानव मानव किंवा अगदी सामान्य जीव का असेना, ते कसे आपले जीवन उद्धरले गेल्याने कृतकृत्य झाले हे या पुढील गाण्यातून आपल्या समोर येते. अहिल्या काय, शबरी काय किंवा प्रत्यक्ष सीतामाई काय यांचं जीवन अजरामर झाले. योगेश्वर अभ्यंकर लिखित यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं 1954 साली आलेलं हे गीत आजही खूप लोकप्रिय आहे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जेव्हा आम्ही लहान होतो किंवा माझ्या वयाच्या साधारण ज्या आहेत त्यांना लहानपणी सगळी गाणं ऐकायला मिळत होती रेडिओवर. तर आता आपल्याला ते ऐकताना थोडंसं जुन्या आठवणी येतात. आता आपण ऐकूया हे गीत श्रीरामाचे चरण धरावे.
रामस्तुतीचा कार्यक्रम आणि बजरंगबलींची आठवण नाही असं कसं होईल? जिथे रामनामाचा कार्यक्रम तिथे हनुमानजी असणारच. त्यांना वंदन करून त्यांची स्तुती करून आपण सगळे त्यांचं जिथे रामनामाचा कार्यक्रम तिथे हनुमानजी असणारच. त्यांना वंदन करून त्यांची स्तुती आपण सगळे मिळून करूया. हे एक पारंपरिक उत्तर भारतातील प्रसिद्ध गीत असल्याने याचे मूळ गीतकार संगीतकार माहीत नाही, पण अनेक जणांनी हे भजन लोकगीताप्रमाणे गायले आहे. तर हे भजन आता आम्ही सादर करीत आहोत. लहर 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 आहे रे.
यातली ही आमची ही भैरवी झाल्यानंतर मग अध्यक्षांना काय बोलायचं असेल ते बोलतील. मलाही 2 शब्द बोलायचे. धन्य राजा रामधन्य जानकी.
काही सूचना द्यायच्या, त्याच्यानंतर एक भैरवी झाल्यावर आपला कार्यक्रम हा संपणार आहे. तत्पूर्वी काही मंडळाच्या सदस्यांसाठी सूचना आहेत. आपली पुढची मीटिंग 26 एप्रिलला दर्पण हॉलमध्ये 4 वाजता होणार आहे. त्यावेळेला आपण भिशी घेणार आहोत आणि एप्रिल महिन्यातले जे वाढदिवस आहेत ते साजरे करणार आहोत. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचे 26 एप्रिल दुपारी 4 वाजता शनिवार आहे, त्या दिवशी दर्पणला आपली मीटिंग होणार आहे. आणखी एक महत्त्वाची सूचना की आपण सभासदांची नोंदणी करत आहोत. म्हणजे जे आपले आधीचे सभासद आहेत त्यांची नोंदणी कशा पद्धतीने होते, किती होते, त्यानंतर नवीन सभासद आपण घेणार आहोत किंवा नाही याबद्दलची सूचना त्या ठिकाणी दिली जाणार आहे. थोडंसं कला संगमबद्दल मगाशी बोलायचं राहिलंय, तर परत एकदा आत्ता बोलते 2 मिनिटात. कला संगमच्या संचालिका आपल्या मुग्धा काकू कुलकर्णी या ग्रुपची स्थापना 2 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2023 मध्ये झाली. जवळजवळ 20-21 मैत्रिणींना घेऊन पहिला कार्यक्रम केला, तो म्हणजे गीत रामायण. अत्यंत धाडसी पाऊल होतं हे. पहिलाच कार्यक्रम गीत रामायण. अवघड धनुष्य सहजपणे, शिवधनुष्य सहजपणे पेललं मुग्धा काकूंनी. मनात फक्त एकच विचार होता, माझ्या सर्व हौशी मैत्रिणींना स्टेजवर गाण्याची संधी मिळावी. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आम्हा सर्वांना सतत प्रोत्साहन दिलं गेलं आणि हा प्रवास उत्तरोत्तर यशस्वी होत गेला. त्यानंतर गीतेमधील अध्यायांवर गाणी, गवळणी कान्हाच्या, दत्त आराधना आणि आता हा रामस्तुतीचा कार्यक्रम. आपल्या सर्वांकडनं या ग्रुपसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत एकदा. पुढील सूत्रे मुग्धा काकूंकडे. आपण आता भैरवी सादर करणार आहोत. त्याच्या आधी ही जसं बोलली तशी 2च वाक्य मला बोलायची आहे की आम्हाला इथे मंडळाच्या अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी आणि कार्यकारिणीने आमचा रामस्तुती हा रामगीतांचा आणि हनुमान गीताचा कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्यामुळे आज कला संगम ग्रुप आपला सगळ्यांचा खूप आभारी आहे. आपण सर्वांना परिचित असे आमचे हार्मोनियम वादक श्री अशोक पाध्ये सर आणि तबल्यावरती श्री विश्वास काळे सर यांच्या सुरेल साथीने, तसेच दुर्गा देशमुख अप्रतिम टाळ वाजवते आणि सुजाता नाईक झांज वाजवून वातावरणात उत्साह निर्माण करते. आणि या माझ्या बाकीच्या चिरतरुण मैत्रिणी म्हणाल तेव्हा प्रॅक्टिसला वेळेवर येऊन मला मनापासून प्रॅक्टिस करतात. यातल्या कोणाही एकाशिवाय हा कला संगम ग्रुप अपूर्ण आहे. या सगळ्या सदस्यांची कला संगम ग्रुपला गरज आहे. आणि राहिले आपण श्रोते की आपणच नसाल तर आम्ही पुढे कार्यक्रम करणार. तर आपण आम्हाला अखंड उत्तम प्रतिसाद देता, आम्हाला वेळोवेळी कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन देता, या सगळ्यांच्या ऋणात राहून आजच्या कार्यक्रमाची भैरवी आम्ही सादर करीत आहोत. ही या रामस्तुती ही करत आहोत. आता असा हा राम आणि असा हा परमभक्त हनुमान अशा या रामनामाला नौकेचं उदाहरण दिलेलं आहे. माणसाचं शरीर ही रामनाम नौका आहे. शरीरात राम आहे म्हणूनच तर प्रपंचरूपी भवसागर आपण तरून जाण्याचा प्रयत्न करतो. पाण्यातला प्रवास धोकादायक असतो, किनारा मिळेल का नाही माहीत नसतं, पण तरीसुद्धा रामनामाच्या सहाय्याने तरून जाण्याचा प्रयत्न करतो. बिथरलेलं मन रामनामाचा तारून नेतं आणि यासाठीच रामनाम हा महामंत्र जपायचा आहे. हनुमानच नाही तर प्रत्यक्ष महादेवही या रामनामाचा अखंड जप करतात. जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी आपणही रामनामाचा जप करून भवसागर तरून जाऊ.
आणि या मनशांतीसाठी ऐकूया आहे ही भैरवी ही राम नाम नौका भवसागरी तराया. शांतपणे घ्या फक्त शांततेने. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. मोहलो वसुसरी
सुत हनुमान की धन्यवाद मैत्रिणींनो. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.